हॅलो फ्रेंड्स, आज आपण कॅश फ्लो स्टेटमेंटमधील इनडायरेक्ट मेथडचं एक महत्त्वाचं एक्झाम्पल पाहणार आहोत. आता या एक्झाम्पलमध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते वाचवायचं. द फॉलोइंग आर द समराइज बॅलन्स शीट्स ऑफ ए लिमिटेड कंपनी ॲज ऑन 31 मार्च 2003 अँड 2004. म्हणजे आपल्याला 2 वर्षाची बॅलन्स शीट दिलेली आहे आणि आपल्याला काही ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण फॉर्मॅट आखून घ्यायचा आहे कॅश फ्लो स्टेटमेंटचा. लास्ट लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट पर्टिक्युलर रुपीज त्याच्यामध्ये कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज सर्वप्रथम घेतो आपण. त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम आणि ॲडजस्टमेंट फॉर मग एक्सपेन्सेस आपण ॲड करतो, इन्कम लेस करतो. रिव्हर्स फॉर्मॅट आहे हा. मी इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये सांगितलं. ज्याने इंट्रोडक्शनचं लेक्चर पाहिलं नसेल त्याने ते पाहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला हा फॉर्मॅट लक्षात येईल. या नेट प्रॉफिटमध्ये आपण ट्रान्सफर टू रिझर्व, टॅक्सेशन आणि डिव्हिडंडचे ॲडजस्टमेंट करतो. आणि बाकी गुडविल रिटर्न ऑफ असेल, पेटंट्स रिटर्न ऑफ असतील, मिसलेनियस एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ असतील, लॉस असतील तर त्याच्यामध्ये ॲड करतो. गेन असेल किंवा प्रॉफिट असेल तर त्याच्यामध्ये लेस करतो. आणि त्याच्यानंतर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल म्हणजे इन्क्रीज असेल, डिक्रीज असेल तर ते ॲड लेस करतो. यासाठी याला साधारण 15 वही जागा सोडायची आहे. म्हणजे कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट येईल आणि ॲडजस्टमेंट फॉर त्यासाठी साधारण अंदाजे एक 14 ते 15 वही जागा लागेल. त्यानंतर बी कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. मग याच्यामध्ये फिक्स्ड ॲसेट किंवा इन्व्हेस्टमेंट परचेस किंवा सेल दाखवतो आपण आणि याच्यामध्ये इंटरेस्ट आणि डिव्हिडंड रिसिव्ड सुद्धा दाखवतो. आणि त्यानंतर आहे सी कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये शेअर्स किंवा डिबेंचर्स किंवा लोन, मग इश्यू ऑफ शेअर्स असेल किंवा डिबेंचर असेल, रिडम्शन ऑफ शेअर्स किंवा डिबेंचर असतील, लोन टेकन असेल किंवा रिपेमेंट ऑफ लोन असेल किंवा इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड पेड असेल तर तो कशामध्ये दाखवतो आपण फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये दाखवतो. मग हा फॉर्मॅट सर्वसाधारण आखून घ्यायचा आहे. या फॉर्मॅटमध्ये पहिल्याच जो ए पॉईंट आहे त्याला साधारण 14 ते 15 वही जागा लागेल. ह्याला 4-5 वही पुरेशा आहेत आणि यालाही 4-5 वही पुरेशा आहेत. असा हा फॉर्मॅट आपण पाहिलेला आहे. आता हा फॉर्मॅट जर तुम्ही लिहून आणि आखून ठेवला असेल तर एक्झाम्पल पाहूयात. आता आपण एक्झाम्पलमध्ये काय आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आपल्याला ॲडजस्टमेंट सांगितले, डिव्हिडंड पेड सांगितलेलं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये कुठेही तुम्हाला डिव्हिडंड, प्रपोज डिव्हिडंड वगैरे काही दिलेलं नाही आहे. त्यामुळे याची डिरेक्टली एंट्री करायची आणि लेजर पोस्टिंग करायचं. सेकंड ॲडजस्टमेंट आहे द असेट्स ऑफ अनदर कंपनी वेअर परचेस फॉर ₹60,000 पेएबल इन फुल्ली पेड शेअर्स ऑफ द कंपनी. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी केलेले आहेत, दुसऱ्या कंपनीचे ॲसेट्स आपण खरेदी केलेले आहेत ₹60,000 आणि त्यांना सर्व रक्कम आपण शेअरच्या स्वरूपात दिलेल्या आहे. दीज ॲसेट्स कन्सिस्टेड ऑफ स्टॉक म्हणजे आपल्याला स्टॉक अकाउंट करावं लागेल, मशिनरी अकाउंट करावं लागेल आणि गुडविल अकाउंट करावं लागेल. आणि ही सर्व रक्कम आपण शेअरच्या स्वरूपात दिलेली आहे म्हणून शेअर्स अकाउंट सुद्धा करावं लागेल. इन ॲडिशन सन्ड्री परचेसेस ऑफ प्लांट वेअर परचेस म्हणजे आपल्याला प्लांट आणि मशिनरी एकत्रच आहे त्यामुळे तो अकाउंट आपण ऑलरेडी केलेला आहे. आणखी एक मशिनरी खरेदी केली 5,650. इन्कम टॅक्स पेड सांगितलेलं आहे आणि इथे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे म्हणून मी प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट एक तयार करणार आहे. आणि नेट प्रॉफिट जो दिलेला आहे हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. हीच रक्कम आपल्याला मिळणार आहे. तर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. पण त्यापूर्वी मी सांगितलं ज्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्यानुसार आपल्याला वर्किंग नोट कराव्या लागतील आणि मी वर्किंग नोट मी या बाजूला करतो. वर्किंग नोटमध्ये पहिल्यांदा आपण शेअर्स अकाउंट तयार करूयात म्हणजे शेअर कॅपिटल अकाउंट. हा शेअर कॅपिटल अकाउंट एक साधारण 6 ते 7 वयचा. दुसरा अकाउंट आहे स्टॉक अकाउंट. तिसरा अकाउंट आहे प्लांट अँड मशिनरी अकाउंट. त्याच्या पुढील अकाउंट आहे गुडविल अकाउंट. आणि एक एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट होती प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची, मग प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट. अशा अकाउंट्स आपण तयार करून ठेवले. रफली अकाउंट तयार करायचे. पेज फोल्ड करतो आणि यानुसार आपण आपल्याला काय करायचे आहे. आता फॉर्मॅट तुम्हाला सर्वांना माहीत आहे. लास्ट लेक्चर ज्याने हे लेक्चर पाहिलं नसेल त्याने ह्या फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मी एक्सप्लेन केलेलं आहे की फायनान्शियल ॲक्टिव्हिटीमध्ये कोणकोणते आयटम येतात, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कोणकोणते आयटम येतात आणि ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कोणकोणते आयटम येतात. आणि डायरेक्ट मेथडचा फॉर्मॅट आणि इनडायरेक्ट मेथडचा फॉर्मॅट तोही मी लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेला आहे. ते लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल तर अवश्य पाहून घ्यायचं आहे. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपण सुरुवात करणार आहोत. एक एक्झाम्पलला सुरुवात करूयात आपण. एक्झाम्पल आधी पाहून घेऊयात. कॅश ॲट बँक म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स विचारात घ्यायचा आहे. डेटर्स, ॲडव्हान्सेस, स्टॉक, करंट ॲसेट आहेत. लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी जर ॲडजस्टमेंट नसेल तर हा पार्ट
इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येणार आहे. गुडविल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतो. शेअर कॅपिटलवर जर ॲडजस्टमेंट असेल तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल करंट लायबिलिटी आहेत. याच्यामध्ये बँक लोन आहे, त्यामुळे हा आयटम आहे तो येणार आहे फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट तयार केलं आहे आपण, कारण की ॲडजस्टमेंट आहे. रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉसला दाखवतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. तर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणकोणत्या स्टेप लक्षात ठेवायचे पहा. पहिल्यांदा शेअर कॅपिटल आपण अकाउंट तयार केलेलं आहे. जर अकाउंट तयार केला नसता म्हणजे ॲडजस्टमेंट नसते तर शेअर कॅपिटल आपण इश्यू ऑफ शेअर्स दाखवले असते. 2 लाखाचे 2,60,000 झालेत म्हणजे शेअर्स इश्यू केले, रक्कम आली. फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये इश्यू ऑफ शेअर 60,000 रुपये लिहिले असते. परंतु हा अकाउंट तयार केला आहे म्हणून शेअर कॅपिटल अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लायबिलिटी आहे. लायबिलिटीचा ओपनिंग बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो 2 लाख रुपीज आणि टू बॅलन्स कॅरीड डाऊन क्लोजिंग बॅलन्स हा नेहमी डेबिट असतो 2,60,000 रुपीज, 2,60,000 रुपये. त्यानंतर क्रेडिटर्स बिल्स पेबल करंट लायबिलिटी आहे, त्याचा विचार नंतर करूयात आपण. बँक लोन मागील वर्षी 59,510 होतं, यावर्षी नील झालेलं आहे, 0 झालेलं आहे. म्हणजे लोन आपण परतफेड केलेले आहे. म्हणजे आपण फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मायनसमध्ये रक्कम लिहायची आहे. रिपेमेंट ऑफ बँक लोन, रिपेमेंट ऑफ बँक लोन आणि रक्कम गेलेली आपली म्हणजे रक्कम मायनसमध्ये लिहू शकतो आपण -59,510, 59,510 आणि याला कंस करून ठेवायचं आहे, ब्रॅकेट करून ठेवायचं आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट तयार केलं आहे कारण की त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. लायबिलिटीचा ओपनिंग बॅलन्स हा क्रेडिट असतो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 आणि टू बॅलन्स कॅरीड डाऊन 50,000. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 50,000. त्यानंतर आहे रिझर्व्ह. आता रिझर्व्ह ह्याच्यामध्ये कोणताही फरक नाही आहे. रिझर्व्हमध्ये लास्ट इयरचे पण 50,000 आहेत, करंट इयरचे पण 50,000 आहेत, त्यामुळे याचा इफेक्ट कुठेही होणार नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आता लास्ट इयर आणि करंट इयरचे आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे आणि त्यासाठी एक छोटीशी रफ वर्किंग नोट मी तयार करतो. ती वर्किंग नोट मी या पेजवर करतो. याला म्हणतो मी नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स. ही वर्किंग नोट व्यवस्थित लक्षात ठेवा. यात कोणकोणते 4 आयटम असतात हे बेस लेक्चरमध्ये सांगितलं मी. पहिला असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दुसरा असतोय ट्रान्सफर टू रिझर्व्ह, तिसरा असतोय डिव्हिडंड आणि चौथा असतोय टॅक्स. हे 4 आयटम आपल्या ह्या वर्किंग नोटमध्ये येणार आहेत. ही वर्किंग नोट अत्यंत महत्त्वाची आहे. ICAIच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे AS 3 प्रमाणे आपण ही वर्किंग नोट करतो. ठीक आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स किती आहे 41,220 मायनस ओपनिंग बॅलन्स किती आहे 39,690. रिझर्व्ह मागच्या वर्षी 50,000 आहे, या वर्षी सुद्धा 50,000 आहे. क्लोजिंगमधून ओपनिंग लेस करायचं आहे. क्लोजिंग बॅलन्समधून काय करायचं आहे ओपनिंग लेस करायचं, याची वजाबाकी तिथे घ्यायची आहे. आता इथे रिझर्वची रक्कम सेम आहे त्यामुळे वजाबाकी 0 येणार आहे. पण काय वेळेस इथे 60,000 असते, 50,000 असते तर इथे 10,000 आले असते. इथे 50 असते आणि इथे 60 असते तर वजा 10,000 आले असते. जे काय असेल ते आपल्याला इथे दाखवायचं. झाली लायबिलिटी साईड कंप्लीट झालेली आहे. आता ॲसेट साईड. कॅश ॲट बँक ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आपण नंतर विचारात घेऊयात. डेटर्स, ॲडव्हान्सेस आणि स्टॉक करंट ॲसेट आहे त्याच्यानंतर विचार करूयात. आता लँड अँड बिल्डिंग चेक करा. लँड अँड बिल्डिंग ह्याच्यामध्ये अकाउंट केलेलं नाही आहे. लँड अँड बिल्डिंग लास्ट इयरला होती 1,48,500 आणि या वर्षी आहे 1,44,250. मग बिल्डिंग कमी होण्यासाठी 2 कारणं असतात बघा. कोणती ॲसेट वाढली तर त्यासाठी एकच कारण असतं. फॉर एक्झाम्पल समजा मागील वर्षी 1,00,000 रुपयाची ॲसेट होती आणि या वर्षी 2,00,000 रुपयाची ॲसेट झाली तर ॲसेट वाढली असेल तर एकच कारण आहे, तर ॲसेट काय केलेले असते परचेस केलेले असते. म्हणजे पैसे जातात म्हणजे रक्कम मायनस केली जाते. परंतु ॲसेट कमी होण्यापाठीमागे 2 कारणं असतात. समजा मागील वर्षी 2,00,000 रुपयाची ॲसेट होती आणि ती यावर्षी 1,00,000 रुपये झाली म्हणजे अगदी निम्म्याने कमी झाली. आणि लक्षात घ्यायचं आहे जर ॲसेट मोठ्या रकमेने कमी झाली तर त्याला सेल म्हणतात आणि सेल झाली तर पैसे येणार. परंतु तोच पॉईंट जर विचारात घेतला की 2,00,000 रुपयाची ॲसेट होती आणि कमी झाले फक्त 20,000 रुपयाने. कमी किती झाले फक्त 20,000 म्हणजे 10% कमी झालेलं आहे. मग 10% कमी झाले असेल 20% कमी झाले असेल तर त्याला कारण काय घेऊ शकतो आपण डेप्रिसिएशन. आणि डेप्रिसिएशन कुठे दाखवतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर लक्षात घ्या ॲसेट वाढण्यापाठी मग एकच कारण आहे परचेस, कमी होण्यामध्ये 2 कारणं आहेत, एकतर सेल किंवा एकतर डेप्रिसिएशन. मग अमाऊंट किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर अमाऊंट
40%, 50%, 60% असेल तर त्याला सेल म्हणू शकता. 10-20% रक्कम असेल तर त्याला डेप्रिसिएशन म्हणू शकता. आता इथे लँड अँड बिल्डिंग 1,48,500 आहे आणि 1,44,250 झालेलं आहे, म्हणजे खूप कमी रक्कम कमी झालेलं आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, डेप्रिसिएशन. आणि डेप्रिसिएशन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दाखवतो. मग इथे ॲडजस्टमेंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे डेप्रिसिएशन ऑन काय आहे, लँड अँड बिल्डिंग. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग किती रुपये कमी झालेले आहेत बघा, 48,500, 44,250, म्हणजे 4,250 कमी झालेले आहेत. 4,250. आणि एक पॉईंट लक्षात घ्यायचं आहे, एक्सपेन्सेस आणि लॉसेस ॲड करतोय आपण, रिव्हर्स फॉर्मॅट आहे. आणि इन्कम आणि गेन्स काय करणार आहोत, लेस करणार आहोत. त्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी, पण त्याचा अकाउंट तयार केलेला आहे. आणि ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स हा नेहमी डेबिट असतो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स आहे 1,12,950, 1,12,950. आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 1,16,200. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,16,200, 1,16,200. गुडविलचा पण अकाउंट तयार केलेला आहे, त्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 रुपये. गुडविलचा ओपनिंग बॅलन्स 20,000 रुपये दिला आहे आणि गुडविलचा क्लोजिंग बॅलन्स 0 दिलेला आहे. मग गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 0 डॅश. आता मी स्टॉकचं मी पोस्टिंग केलेलं नाही आहे, कारण की स्टॉक या ॲडजस्टमेंटमध्ये आहे. या एक्झाम्पलमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक आलेला आहे. नॉर्मली इतर ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक येत नाही ॲडजस्टमेंटमध्ये, त्यामुळे स्टॉकचं पोस्टिंग मी नंतर करून देतो. आपण ॲसेट्स आणि लायबिलिटीचं पोस्टिंग केलं. त्याच्यानंतर पहिलं ॲडजस्टमेंट आहे ड्युरिंग द इयर इंडेड 31 मार्च 2004, म्हणजे चालू वर्षामध्ये. अँड ॲडिशनल डिव्हिडंड ऑफ ₹26,000 वॉज पेड. आता डिव्हिडंड पेडची एंट्री काय होते, तर डिव्हिडंड पेडची एंट्री होते डिव्हिडंड अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. डिव्हिडंड पेडची एंट्री होते डिव्हिडंड अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. डिव्हिडंड अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता डिव्हिडंड आपण कुठे कुठे दाखवतो, तर डिव्हिडंड अकाउंट तर केलेलं नाही आहे, त्यामुळे डिव्हिडंड हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला 2 ठिकाणीच आहे, एक तर या ॲडजस्टमेंटमध्ये आहे आणि इथे एक आहे. मग इथे दाखवायचं की इथे दाखवायचं, तर ICICI रूल्सप्रमाणे आपण डिव्हिडंड इथे दाखवायचं आहे. डिव्हिडंड पेड किती रुपये आहे, 26,000, म्हणजे इथे मी डिव्हिडंड पेड दाखवलेला आहे 26,000. हा झाला पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, हा पहिला इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा आपल्याला, कॅश अकाउंटला. आता कॅश अकाउंटला इफेक्ट दाखवायचा आहे, मग कुठे दाखवायचं आहे, तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये जर येत नाही तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी किंवा इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येतो. मग डिव्हिडंड रिसिव्ड असेल आणि डिव्हिडंड पेड असेल तर मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा क्लिअर करतो. लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे डिव्हिडंड ऑन शेअर्स रिसिव्ड असेल तर तो कुठे दाखवतो आपण, इन्व्हेस्टिंगला. आणि जर डिव्हिडंड पेड असेल तर तो कुठे दाखवतो आपण, फायनान्सिंगमध्ये. मग या एक्झाम्पलमध्ये डिव्हिडंड पेड आहे, त्यामुळे तो कुठे दाखवणार आपण, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये दाखवणार आहोत. डिव्हिडंड पेड आणि ही रक्कम मायनसमध्ये येणार आहे, -26,000 रक्कम जाणार आपल्याला. म्हणजे डिव्हिडंड पेडचे आपण 2 इफेक्ट केले, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि एक कॅश अकाउंटला. ओके. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे, ती इम्पॉर्टंट आहे, ती महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. तुम्ही SFI BComमध्ये अमलगमेशन हा टॉपिक पाहिला असेल तर त्याच्यामध्ये जे आपण एंट्री करतो न्यू कंपनीच्या पुस्तकात, ती एंट्री आहे द ॲसेट्स ऑफ अनदर कंपनी वेअर परचेस फॉर ₹60,000. दुसऱ्या कंपनीचे ॲसेट 60,000 रुपयाला खरेदी केले, पेएबल इन फुल्ली पेड शेअर्स ऑफ द कंपनी. आणि ॲसेट्स खरेदी केल्याने आपण काय दिलेले आहेत, शेअर्स दिलेले आहेत. मग आता ॲसेट 60,000 रुपयाचे कोणकोणते खरेदी केलेत, दीज ॲसेट्स कन्सिस्टेड ऑफ स्टॉक. म्हणजे पहिले ॲसेट कोणते येणार आहे, स्टॉक. स्टॉक किती रुपये आहे, 21,640, जे येईल त्याला डेबिट करतो. दुसरे ॲसेट कोणते येणार आहे, मशिनरी अकाउंट डेबिट 18,360. आणि तिसरे ॲसेट कोणते सांगितलेले आहे, गुडविल 20,000, गुडविल अकाउंट डेबिट 20,000. जे येईल त्याला आपण काय करतो, डेबिट करतो टू. आणि ही रक्कम कोणत्या स्वरूपात दिलेली आहे, तर शेअर कॅपिटल. आणि शेअर कॅपिटल किती रुपयाचे दिलेले आहेत, 60,000 रुपयाचे. सिंपल एंट्री आहे. स्टॉक खरेदी केले, मशिनरी खरेदी केले, गुडविल खरेदी केले आणि त्यांना कॅश न देता त्यांना काय दिलेलं आहे, आपण शेअर्स दिलेले आहेत. मग एंट्री झाली स्टॉक अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. करूयात पोस्टिंग. स्टॉक अकाउंट आपल्याला या ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक अकाउंट करावं लागलेलं आहे. आणि या स्टॉक अकाउंटचा बॅलन्स किती होता, 1,11,040 आणि 97,370. तो स्टॉक अकाउंटला दाखवूयात. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,11,040 आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 97,370. 97,370. ठीक आहे. आपण स्टॉकचाही ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दाखवला. आता ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग करूया. स्टॉक अकाउंटच्या डेबिटला
स्टॉक अकाउंटच्या डेबिटला टू शेअर कॅपिटल 21,640. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला टू शेअर कॅपिटल 18,360. गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू शेअर कॅपिटल 20,000 20,000. आणि ही रक्कम सर्व कोणत्या स्वरूपात दिलेलं आहे? शेअर्स कॅपिटल. मग शेअर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक 21,640, बाय मशिनरी 18,360 आणि बाय गुडविल 20,000 रुपये. या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? ह्याचे ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. पहा, हे ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक थोडंसं कन्फ्युजन आहे. गुडविलचा कन्फ्युजन नाही आहे, एक प्रिंटिंग मिस्टेक आहे या एक्झाम्पलमध्ये. जसं इथे बँक लोन होतं तसं गुडविलची रक्कम इथे गुडविलची रक्कम नाही आहे. ही जी रक्कम आहे ही सेकंड कॉलममध्ये पाहिजे, तर तुमची बॅलन्स शीट टॅली होते. हे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यामुळे ही मिस्टेक आपण रेक्टिफाय करूयात, दुरुस्त करूयात. त्यामुळे गुडविलचा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो गुडविलचा ओपनिंग बॅलन्स उदाहरणामध्ये दिलेला नाही आहे, तो नील आहे. आणि क्लोजिंग बॅलन्स आहे तो क्लोजिंग बॅलन्स किती दिलेला आहे? 20,000 रुपये दिलेला आहे. हे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती मी रेक्टिफाय केलेली आहे. गुडविलचा ओपनिंग बॅलन्स नील आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 20,000. तुम्ही नंतर बॅलन्स शीट टॅली करू शकता, टोटल चेक करू शकता. ठीक आहे. आता हे ॲडजस्टमेंट झाली आपली, जी महत्त्वाची ॲडजस्टमेंट होती ती आपण कंप्लीट केली. त्याच्यानंतर पुढे सांगितलं इन ॲडिशन सन्ड्री परचेसेस ऑफ प्लांट. परचेस केले प्लांट परचेस केले, ॲसेट परचेस केले, ॲसेट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. प्लांट अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट किती रुपयाची ॲसेट खरेदी केलेले आहे? 5,650. प्लांट अकाउंटला डेबिट आणि कॅश अकाउंटला क्रेडिट. कॅश अकाउंटला म्हणजे कॅश फ्लोमध्ये दाखवायचे, इन्व्हेस्टिंगमध्ये दाखवणार आपण परचेस ऑफ प्लांट. आणि प्लांट खरेदी केली म्हणजे पैसे जाणार आपल्याकडून 5,650 रुपये आपल्याकडून जाणार आहेत आणि ही रक्कम मायनसमध्ये येणार आहे. पहा, प्लांट परचेस केली, त्याची ॲडजस्टमेंट केली. इन्कम टॅक्स पेड, सोपी ॲडजस्टमेंट आहे. इन्कम टॅक्स पेडची एंट्री होते टॅक्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. काय एंट्री होते? टॅक्स पेडची टॅक्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. टॅक्स अकाउंट आपण तयार केलेलं आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. त्याच्या डेबिटला टू कॅश अकाउंट किती रुपये टॅक्स पेड केलेला आहे आपण? 25,000. टॅक्स पेड केलेला आहे 25,000. पहिला इफेक्ट टॅक्स अकाउंटला डेबिट टू कॅश आणि दुसरा इफेक्ट कॅश अकाउंटला दाखवायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नाही. टॅक्स अकाउंटला डेबिट कॅश आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये सर्वात शेवटचा आयटम असतो, लक्षात ठेवा. कोणता आयटम असतो? सर्वात शेवटचा आयटम असतो टॅक्स पेड. आणि टॅक्स पेड किती रुपये आहे? 25,000 रुपीज. मग तुम्ही मायनसमध्ये दाखवलं 25,000 रुपीज. यानंतर पुढची ॲडजस्टमेंट कोणती सांगितलेली आहे? द नेट प्रॉफिट. आता हा नेट प्रॉफिट 62,530 रुपये त्यांनी सांगितलेला आहे, तोच आपला नेट प्रॉफिट येणार आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल पूर्ण संपलं. फक्त याच्यामध्ये आता क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, डेटर्स, ॲडव्हान्सेस आणि स्टॉक ह्याचं कंपॅरिझन करणं बाकी आहे, ते आपण नंतर करूयात. पाहता एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते पूर्ण संपलं. आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चेक करूयात. ओपनिंग बॅलन्स किती होता? 41,220 मायनस 39,690 म्हणजे 1,530 रुपीज. रिझर्व 0 होता. डिव्हिडंड किती होता? 26,000 होता. आता टॅक्स किती आहे तो शोधून काढूयात. त्यासाठी आपल्याला कोणतं अकाउंट क्लोज करावं लागेल? टॅक्स अकाउंट क्लोज करावं लागेल. मग टॅक्स अकाउंट आपण क्लोज करूयात. डेबिटची टोटल जास्त आहे 75,000, तीच क्रेडिट साईडला लिहिली 75,000. मग क्रेडिट साईडला फरक किती आलेला आहे? 35,000 फरक आलेला आहे. टॅक्सचा फरक एकतर कॅश अकाउंटला पाठवतात की एकतर प्रॉफिट अँड लॉसला पाठवतात. त्यांनी कॅश अकाउंटला पाठवला आहे, मग आपण जो फरक आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवायचा. मग बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. मग टॅक्स अकाउंटला डेबिट, प्रॉफिट अँड लॉस. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे इथे दाखवायचं टॅक्स किती आहे? 35,000. टॅक्सची रक्कम आलेली आहे 35,000. आता हा प्रॉफिट किती होते चेक करूयात आपण. 1530 प्लस 26,000 प्लस 35,000 किती रक्कम आलेली आहे? 62,530 रुपये. जो एक्झाम्पलमध्ये त्याने आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेली आहे 62,530 रुपीज. 62,530 रुपये हा प्रॉफिट आपला आलेला आहे. तो प्रॉफिट आपण इथे दाखवायचा आहे 62,530 रुपये. ही पहिली वर्किंग नोट आपली संपली.
आता यानंतर जे एक्स्ट्रा अकाउंट आहेत बा, ही वर्किंग नोट आता आपली संपलेली आहे, ही वर्किंग नोट आपली संपलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट बाकीचे अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. गुडविल अकाउंट याच्यामध्ये टॅली होतो आहे, किती रुपयाने टॅली होतो आहे, 20,000 रुपयाने. त्यामुळे त्याचं पोस्टिंग कुठेही होणार नाही. गुडविल अकाउंट हा टॅली झाला. त्यानंतर कोणता अकाउंट क्लोज करायचा आहे, मशिनरी अकाउंट क्लोज करायचं आहे. आणि मशिनरी अकाउंटला काय फरक येतो आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. चेक करूयात आपण मशिनरी अकाउंटची कोणती बेरीज जास्त आहे. 1,12,950 प्लस 18,360 प्लस 5,750 म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे 1,36,960. ते आपण दोन्ही बाजूला लिहिली 1,36,960. त्यातून 1,16,200 वजा केले तर फरक येतोय 20,760. आणि ॲसेट कमी होण्याची दोन कारणं आहेत, एक तर सेल किंवा एक तर डेप्रिसिएशन. आणि छोटी अमाऊंट आहे मग त्याला आपण काय म्हणू शकतो, डेप्रिसिएशन. याला आपण काय म्हणू शकतो, डेप्रिसिएशन. मग हे डेप्रिसिएशन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायचं आहे. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 20,760 रुपये. 20,760 रुपये. त्यानंतर स्टॉकची कंपॅरिझन करावी लागेल आपल्याला, इन्क्रीज किंवा डिक्रीज, तो नंतर बघूयात आपण. आणि आता शेअर्स अकाउंट चेक करूयात. शेअर्स अकाउंटला फरक आला तर तो कॅशला पाठवू शकतो आपण, म्हणजेच फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये पाठवू शकतो, इश्यू किंवा रिडम्शन. पण मला वाटतं शेअर अकाउंट हा टॅली होणार आहे. चेक करूयात. 2 लाख प्लस 21,740 प्लस 18,360 प्लस 20,000 किती झालेलं आहे, 2,60,000. म्हणजे शेअर्स अकाउंट काय झालेलं आहे, टॅली झालेलं आहे. मग शेअर अकाउंटला फरक आला असता तर तो कुठे पाठवला असता, आपण फायनान्सिंगला पाठवला असता, पण तो टॅली झाला. गुडविल अकाउंटला फरक आला असता तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवला असता, गुडविल रिटर्न अप म्हणून, पण तो सुद्धा टॅली झालेला आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा फरक कॅशला पाठवू शकतो, पण कॅश दिलेला होता त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवलेला आहे आपण. आता स्टॉकचे आपण कंपॅरिझन नंतर करूयात. आता राहिलेले ॲसेट्स कोणकोणते आहेत ते चेक करूयात आपण. त्यासाठी आधी याची टोटल करतो मी 62,530 प्लस 4,250 प्लस 20,760 म्हणजे टोटल किती आलेलं आहे ते 87,540. याला आपण म्हणतो ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, WC. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय की करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज, त्याचे चेंजेस घेण्यापूर्वीचा प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे. आता चेक करूयात आपण. पहिला आयटम घेऊयात आपण डेटर्स. मी सांगितलेलं आहे कोणती ॲसेट वाढली की आपल्याकडून पैसे जातात, बरोबर. मग इथे ॲसेट कमी झालेले आहे, करंट ॲसेट कमी झाली म्हणजे पैसे आपल्याकडे येणार. मला प्लस डिक्रीज इन डेटर्स. मालमत्ता कमी झाली म्हणजे पैसे आले आपल्याकडे, विकले असणार थोडक्यात. 85,175 वजा 72,625 म्हणजे किती पैसे आले, 12,550. 12,550. ॲडव्हान्सेस सुद्धा कमी झालेत म्हणजे पैसे आले आपल्याकडे, म्हणजे प्लस डिक्रीज इन ॲडव्हान्सेस 2,315 वजा 735 म्हणजे रक्कम किती आलेली आहे, 1,580 रुपये. आता स्टॉकचं कंपॅरिझन आपण इथलं करू शकत नाही कारण की आपण स्टॉक अकाउंट केलेला होता. मग इथलं कंपॅरिझन आपण करू शकतो. इथे स्टॉकची रक्कम किती आहे, 1,11,040 प्लस 21,640. स्टॉक 1,32,680 होता, तो 97,370 झालेला आहे. स्टॉक सुद्धा कमी झालेला आहे म्हणजे पैसे आले, म्हणजे प्लस डिक्रीज इन स्टॉक 35,310 रुपये. तिन्ही केसमध्ये आपले ॲसेट कमी झालेले आहेत. म्हणजे ॲसेट कमी झाल्या म्हणजे थोडक्यात आपण विक्री केल्या म्हणजे पैसे आले. आता लायबिलिटी 2 आहेत. लायबिलिटीला आपण कर्ज म्हणायचं आहे मराठीमध्ये. मग कर्ज वाढलं तर पैसे येतात म्हणजे कर्ज घेतलं असणार, कर्ज कमी झालं म्हणजे पैसे जातात. क्रेडिटर्स वाढलेले आहेत म्हणजे कर्ज घेतलेले आपण 39,500 मायनस 41,135 म्हणजे कर्ज घेतलं आपण 1,635 रुपयाचं म्हणजे प्लस इन्क्रीज इन क्रेडिटर्स. किती रुपये कर्ज घेतले आपण, 1,635 रुपये. 1,635 रुपये. बिल्स पेएबल कमी झालेले आहेत 33,780
वजा 11,525 म्हणजे बिल्स पेएबल कमी झाले, याचा अर्थ कर्जाचे पैसे परत केले म्हणजे रक्कम जाणार आपल्याकडून, मायनस डिक्रीज इन बिल्स पेएबल 22,000 वजा 22,255 आणि रक्कम मायनसमध्ये दिलेली आहे. पहा, करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीचं पोस्टिंग आपण करून घेतलेलं आहे. आता चेक करूयात. 87,540 प्लस 12,550 प्लस 1580 प्लस 35,310 प्लस 1635 हे मायनस आहेत 22255. याच्यामध्ये प्लस मायनस फक्त चुकायचं नाही अजिबात. तर इथे रक्कम मिळालेली आहे तुम्हाला 1,16,360. ही झाली प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्यातून जर आपण टॅक्स वजा केला, किती रुपये टॅक्स वजा केलेला आहे? 25,000 मायनस 25,000 म्हणजे रक्कम आलेली आहे 91,360. ही प्लसमध्ये आली तर त्याला म्हणायचं आहे नेट कॅश इनफ्लो किंवा कॅश इनफ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, ए म्हणतो त्याला आपण. म्हणजे आउटरला आले 91,360 रुपये. बी मध्ये फक्त मायनस फिगर आहे, फक्त मायनस फिगर आहे. मग ते आपण मायनस फिगर घेऊयात 5,750. मग याला आपण म्हणतो देअरफॉर नेट कॅश आउटफ्लो, मायनसमध्ये आले म्हणजे आउटफ्लो रक्कम गेली आपल्याकडून, फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी त्याला आपण बी म्हणतो. आउटरला 5,650 मायनसमध्ये आले. आणि सी कॅटेगरीमध्ये सुद्धा असं झालेलं आहे की दोन्ही फिगर मायनसमध्येच आलेले आहेत. मग 59,510 प्लस 85,510 ही सुद्धा रक्कम मायनसमध्येच आलेली आहे. मायनस 85,510. मग इथे सुद्धा आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर नेट कॅश आउटफ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, त्याला आपण म्हणूयात सी. पहिली रक्कम प्लस, दुसरी मायनस, तिसरी मायनस. आता याची आपण टोटल करूयात. याची टोटल करणार आहोत आणि त्याला म्हणायचं आहे देअरफॉर नेट कॅश. आता इनफ्लो की आउटफ्लो ते प्लस मायनसवर डिपेंड आहे, पण तिन्हीची आपण बेरीज करणार आहोत. ए प्लस बी प्लस सी. एची रक्कम किती आहे? 91,360. ही मायनसमध्ये आहे. वजा 5,750. ही सुद्धा मायनस आहे. वजा 85,510 रुपये म्हणजे रक्कम किती आलेली आहे? 200 प्लसमध्ये आलेले आहे. मग त्याला आपण इनफ्लो म्हणूयात. आता याच्यामध्ये ॲड ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश किंवा बँक पण घेऊ शकतो आपण, अँड कॅश इक्विव्हॅलंट. इक्विव्हॅलंट म्हणजे काय सांगितलेलं आहे मी? जर एफ डी एक 30 दिवसापेक्षा कमी कालावधीची असेल, त्याच्यानंतर बँक बॅलन्स असेल, त्याच्यानंतर शॉर्ट टर्मली म्हणजे लिक्विड इन्व्हेस्टमेंट असेल तर ते कॅश इक्विव्हॅलंटमध्ये घेतात. तर या उदाहरणामध्ये कॅश ॲट बँकचा ओपनिंग बॅलन्स किती दिलेला चेक करूयात. कॅश ॲट बँकचा ओपनिंग बॅलन्स आहे 2,500. ओपनिंग बॅलन्स किती आहे? 2,500. मग टोटल किती आलेले आहे? 2,700. कारण की आपला कॅश इनफ्लो होतो 200. 2,500 ओपनिंग बॅलन्स ॲड केला म्हणजे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळालेला आहे. क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. हा क्लोजिंग बॅलन्स किती मिळाला? 2,700. उदाहरणामध्ये सुद्धा किती दिलेला आहे? 2,700. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडेसे प्रिंटिंग मिस्टेक होत्या, पण त्या मिस्टेक आपण रेक्टिफाय केलेल्या आहेत, दुरुस्त केलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण एक्झाम्पल काय केलेलं आहे? सॉल्व्ह केलेलं आहे. ही वर्किंग नोट आणि हा फॉर्मॅट हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आणि याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि हे जर लेक्चर तुम्हाला कळलं नसेल तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही इंट्रोडक्शनच्या लेक्चरात बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक सिम्पल एक्झाम्पल सुद्धा याचं सॉल्व्ह करून दिलेलं आहे, तेही तुम्ही पाहू शकता. मग तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, थँक्यू.